जुन्या काळामध्ये अन्न वस्त्र निवारायला प्राधान्य होतं आणि आताचा हा आपला काळ साला पैशाशिवाय पान हलत नाही. माणूस किती पण कमवू देत, पैसा कमी पडतोच. पहिला 2,000 पगार होता लोकांना, त्याच्यामध्ये पण समाधानी नव्हते. आता 20,000, 25,000, 30,000 आहे तरी पण समाधानी नाही आहेत. महागाई पण एवढी वाढते आणि त्याबरोबर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट पण खूप होते. त्यामुळे पैशाची चणचण ही प्रत्येकाला भासत असते. म्हणून आता लोक बोलतात पैसा आहे तो कैसा आहे, म्हणजे पैशालाच जास्त प्राधान्य आहे. चला मार काढू नका, सुटे पैसे काढा. चला पुढे, चला जरा पटापट पुढे पुढे चला, मधल्या रांगेतून चला पुढे, चला जरा पुढे मधल्या रांगेतून चला पुढे. नमस्कार, सी स्टॉपला आलोय. सकाळची LBS ला खूप जास्त ट्रॅफिक भेटते, प्रमाणापेक्षा जास्त. म्हणून रेग्युलर बस येतात त्यांच्या भरोश्यावरती नाही राहिलो, जी मिळेल ती बस पकडून आलो. बस चढणावरती चढणा झाले. चढली बाबा एकदाची. एकतर लेट होते म्हणून ही बस पकडलेली आणि बसच चढत नव्हती. सिफ्टच्या पुढे चढण आहे ना, मजासला जाते वेळी त्या चढणावरती बसच चढत नव्हती. झाली बाबा चालू एकदाची. बस मधीच चढणावरती चढत नव्हती, हाचके देत होते. बोललो आता बस जाते की नाही. आलोय शेवटी आता मजासला, इथून आणखीन एक बस पकडेल. बेस्टचा काय पत्ता नव्हता त्यामुळे प्रायव्हेट बस पकडली आणि आता इथून जाऊयात आपण डायरेक्ट बिरवाणीला. लॉंग रूटचा प्रवास असेल ना, असा प्रॉब्लेम होतो. एकतर लॉंग रूटच्या गाड्या वेळेवरती येत नाही, त्यामुळे हा प्रॉब्लेम झाला. म्हणून मी पहिला सिप्सला आलो, त्यानंतर दुसरी बस पकडून मजासला आलो आणि आता मजासवरून बिरवाणीला जातो. अर्धा तास तसं लेटच झालाय. 8:30चं टायमिंग आहे, आता वाजलेत 9. म्हणजे अर्धा तास मला लेटच झालाय. तरी पण मी लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न केला. प्लॅन फसतोय, ट्रॅफिक पण एवढी मिळते ना. नमस्कार, गुड इव्हनिंग. बघता बघता दिवस कधी जातात, महिने कधी जातात समजत नाही. 2025 गेलं, 2026 आलं, 26चे पण 1 महिना गेला 26चा. लखलखता संध्याकाळचा सूर्य, किती छान वाटतंय सूर्यप्रकाश. रस्ता क्रॉस करतो पहिला. या रोडवरती खूप जास्त वेगाने गाड्या येत असतात. हा बघा, हा आपला शॉर्टकट रेग्युलरवाला. स्टेशनला, गोरेगाव स्टेशनला जाण्यासाठी हा शॉर्टकट आहे. आलो गोरेगावला आणि मुंबईला ट्रॅव्हलिंगमध्ये वेळ कसा निघून जातो समजत नाही. सकाळी पण 3 बसनी आपण ट्रॅव्हलिंग केली, 2 तास कधी गेले समजलं नाही. 5:43 झाले. पकडतो ही वाली स्लो लोकल. या आली विरार स्लो. हे बघा, अंधेरी आला आणि अंधेरीला अशी लोकल खाली झाला तर असं वाटतं की रिटर्न लोकल नाही ना. माझ्या पण मनामध्ये कन्फ्युजन झाले निर्माण. या दादाला विचारलं, अंधेरी लोकल नाही ना ही. नाही बोला, चर्चगेट आहे. तसं ते इंडिकेटर मध्ये बघितलेलं मी, चर्चगेटच आहे. ही AC लोकल लागलंय. आलो प्लॅटफॉर्म नंबर 8ला. रोजच्या प्रमाणे गर्दी वाटत नाहीये. वेस्टर्न लाईनच्या पण ट्रेनमध्ये एवढी गर्दी नव्हती. आता बघूया आपल्या सेंट्रलला किती गर्दी असेल, किती नसेल. कल्याण लागले 6:10ची. लोकल तशी 10 मिनिटं लेट आहे. 6:10ची लोकल 6:20ला आली, म्हणजे 10 मिनिटं लेट आहे लोकल. तसा दररोजचा माझा संध्याकाळचा प्रवास लोकलनीच असतो. पवई मार्गे गेलो तर त्या तिथे ट्रॅफिक खूप भेटतं, त्यामुळे
लोकलने जाणं बेटर आहे. बापरे मित्रांनो, किती मरणाची गर्दी असते बरं लोकलला. जेवढे लोक घाटकोपरला चढतात ना तेवढेच लोक भांडुपला उतरतात. दररोजची ट्रॅव्हलिंग आहे, दररोज एवढीच गर्दी असते. आज वेस्टर्न लाईनला थोडी कमी गर्दी होती, पण सेंट्रलला खूपच होती. एक ट्रेन सोडली मी, तिला गर्दी होती म्हणून सोडली. त्यानंतर जी प्लॅटफॉर्मला गर्दी वाढली आणि 6:19ची लोकल आली, तिला पण मग खचाखच गर्दी वाढली. त्यामुळे मग गर्दीमधून प्रवास करायला लागला. चांगलीच मसाज पण झाली. स्टेशनला आलो, एक चाय पियालो आणि घरी निघालोय आता. त्याआधी व्हिडिओचा पण एंड करतो. तुम्हाला हा ट्रॅव्हलिंग ब्लॉग कसा वाटला, आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. चला बाय बाय, भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.